तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात प्रचार सभांचा धडाका लावणार आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस वेगवेगळ्या मतदारसंघात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। महायुती सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडणार आहेत। दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील कार्यक्रम आटोपून आता रायगड दौऱ्यावर रवाना झाले। रायगड जिल्ह्यात ते पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत, तर स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशीही ते संवाद साधणार आहेत। दोन्ही नेत्यांच्या दौऱ्यांमुळे राज्यातील राजकीय हालचालींना आता चांगलाच वेग आलाय। शिवसेना महायुतीचा छत्रपती शिवाजी महाराज की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जालना जिल्हा दौऱ्यावर आहे। जालना शहर महानगरपालिकेच्या प्रचारार्थ ही त्यांची जाहीर सभा होणार आहे। जालन्यातल्या फ्रेजर बॉईज मैदानावरती दुपारी 1:30 वाजता जी आहे ती जाहीर सभा होणार आहे। आपण जर पाहिलं तर मी सध्या सभेच्या स्थळी आहेत आणि जोरदार तयारी आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे। खरं तर दुपारी 1:30 वाजता देवेंद्र फडणवीस हे जाहीर सभा घेणार आहे आणि जालन्यातून मराठवाड्याचं प्रचाराचं नारळ ते फोडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर आज जालन्यामध्ये जाहीर सभा फडणवीसांची होतीये। 65 उमेदवार जालना शहर महानगरपालिकेमध्ये भाजपचे निवडणुकीचे रिंगणात आहे आणि स्वबळाचा नारा जो आहे तो भाजपने जालन्यामध्ये दिलेला आहे। त्यामुळे ही सभा जी आहे ती महत्वाची। खरं तर महायुतीतील तिन्ही घटक पक्ष जालन्यामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहे। शिंदे सेना त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट देखील विरोधामध्ये लढत आहे। त्यामुळे महायुतीमधील तिन्ही पक्ष जे आहे ते एकमेकांच्या विरोधात या नगरपालिका निवडणुकीमध्ये ठाकले आपल्याला पाहायला मिळते आणि त्या पार्श्वभूमीवरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सभा या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान जालन्यामध्ये होते। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।